नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा होणार आहे. कारण इकडे सायली आता कल्पनाचं मन जिंकणार आहे. ते कशा पद्धतीनं? कल्पना सायलीचं ऐकत नसते, तशीच स्टुलावरती चढलेली असते आणि इकडून सायली ओरडत असते, आई ऐका ना, आई ऐका ना. पण कल्पना ऐकायलाच तयार नसते. तशीच ती स्टूलवरती चढलेली असते आणि स्टूलवरून घसरते आणि खाली पडते. त्या क्षणी सायली धावत जाते, कल्पनाचा जीव वाचवते. सायली धावत जाऊन कल्पनाला तिथे मदत करत असते. कल्पनाला काय झाले, काय नको, या सर्व गोष्टी ती पाहत असते. आणि त्यासोबतच तिथे विमल आलेले असते आणि सायली आता इकडे लेप घेऊन जाणार आहे आणि कल्पनाच्या पायांना लेप लावणार आहे. आणि त्याचबरोबर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अथर्व विचारे हा पळून गेलेला होता, तो गायब झालेला होता. रत्नागिरीला जाणाऱ्या अथर्व विचारेला इकडे अर्जुनने आता पकडलेला आहे, शोधून काढलेला आहे. आणि अथर्व विचारे आता हा पुन्हा कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी तयार होईल. तर हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कल्पना आणि प्रताप बोलत असतात. प्रताप म्हणत असतो, तुला काय वाटतंय? तेव्हा कल्पना म्हणत असते, तुम्ही सांगा ना काय करायचं. तुम्हाला वाटतंय का जाऊन बोलून यावं, भेटून यावं? तेव्हा प्रताप म्हणत असतो की हो, मलाही तसंच काहीसं वाटत आहे की आपण जाऊन भेटून येऊया, म्हणजे गोष्टी क्लिअर होतील आणि कळेल आपल्याला काय होईल. तेव्हा प्रतापही म्हणतो की हो, रविराजसोबत जोपर्यंत मी बोलत नाही आहे तोपर्यंत मलाही काही ठीक वाटणार नाही. जोपर्यंत जाऊन मी मनमोकळेपणाने रविराजसोबत बोलत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होणार नाहीत असं मला वाटतंय. आणि मग कल्पना म्हणते, ठीक आहे, जाऊया आजच, असं म्हणत दोघंही आता रविराजला भेटायला निघालेले असतात. सायली इकडं खुश होते. सायली लगेच साखर घेऊन येते आणि देवाच्या समोर साखर ठेवते आणि म्हणते की आज आई आणि बाबा दोघंही भेटायला गेलेले आहेत आणि रविराज सरांच्या मनातले गैरसमज लवकरच दूर होतील. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता प्रतिमा खुश असते आणि घरामध्ये जे फ्लॉवर पॉट आहे त्याच्यामध्ये बागेतील ताजी फुलं काढून आणलेली असतात आणि ती फुलांचं छान असं डेकोरेशन करत असते, खुश असते. पण इकडे प्रिया जी असते तिच्या डोक्यात विचार चालू असतात, का मी हिला खुश राहू देऊ? का हिला खुश राहू द्यायचं आहे मी? कारण ही कशी आहे हे मला चांगलं माहिती आहे. इथे माझ्या आयुष्याची माती करून इथे आनंद साजरा करत आहे. नाही, काही झालं तरी मी हिला सुखात राहू देणार नाही, मी हिला खुश राहू देणार नाही, असं इकडे प्रियाने ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी तिची सगळी नाटकं चाललेली असतात. आणि त्यासोबतच इकडे प्रतिमा मात्र खूप आनंदाने सगळं छान असं डेकोरेशन करत असते, सगळ्या छान गोष्टी करत असते. परंतु इकडे प्रिया मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये विघ्न आणण्याचं काम करत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रतिमाने छान फुलांचं डेकोरेशन केलेलं असतं आणि प्रतिमा तिथून जाते तर प्रिया तिथे येते आणि प्रिया लगेचच त्यातली फुलं काढून टाकते. सगळी फ्लॉवर पॉटमधली फुलं काढलेली असतात आणि त्याच्यामध्ये तिने काटे लावलेले असतात. ती म्हणत असते की माझ्या आयुष्यातला तू काटा आहे, तुला तर मी दूर करणारच आहे, तुझी कशी वाट लावते ते बघ, असं म्हणत प्रियाने इकडे ते काटे पेरलेले असतात आणि त्या फ्लॉवर पॉटमध्ये ते काटे ठेवलेले असतात. आणि इकडे पुन्हा प्रतिमा येते आणि पाहते तर काय, जोरात किंचाळते, या फ्लॉवर पॉटमध्ये काटे कसे आले? मी आत्ता फुलं लावलेली होती, कुठे गेली ती फुलं? हा प्रश्न प्रतिमाला पडलेला असतो. तेव्हा प्रिया तिथे येते आणि प्रिया म्हणत असते की आई, अगं तूच आणलेत काटे, माझ्यासमोर लावून गेलीस तू मगाशी. कसं आहे, तू बागेतून फुलं आणलीच नाही आहेत गं, तू काटे घेऊन आलीस आणि हे काटे आणलेले तू इथे लावलेले आहेत. दुसरं तू काय केलेलं आहे ते सांग बरं मला. कारण तू काटे लावलेस, कारण त्या दिवशी नाही का उपमा बनवला म्हणालीस आणि उपमा नव्हताच. अगं आजकाल ना तुला आई विसरायला होतंय, तुला माहिती आहे का हे सगळं कशामुळं होतंय? अगं ऐकून घे माझं, असं सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया त्याचबरोबर बाकीचे सगळेजण असतात, या सर्व गोष्टी चालू असतात. आणि त्यासोबतच इकडे प्रियाने हे सगळं मुद्दामहून केलेलं असतं, प्रियाने जाणून बुजून हे सगळं केलेलं असतं. आणि प्रियाला असं वाटत असतं की हे सगळं केल्याने तिला खूप आनंद मिळणार आहे, ती प्रतिमाला वेड्यात काढू शकते. परंतु घडतं मात्र वेगळंच. आणि इकडे प्रियाने हे सगळं कांड केलेलं असतं. ती प्रतिमाला म्हणत असते, त्या दिवशी पण तुझ्याकडून असंच झालेलं होतं आणि आजही तुझ्याकडून हे घडलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की आई तू ना विसरायला लागलेली आजकाल, म्हणजे तुला कळतच नाही आहे की तू काय करत असतेस, तुझ्याकडून काय घडतंय हे मला माहिती आहे, तुला त्रास होतो, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. परंतु तुला माहिती आहे का, या सर्व गोष्टी तू करत आहे पण त्यामुळं वाईट होत आहे एवढंच की तुझ्या डोक्यातून हे सगळं जेव्हा जात आहे
तेव्हा मात्र तुझ्या लक्षातच राहत नाही आहे आणि तू आता विसरायला लागलेली आहे आणि तुला वेळ लागलं आहे का गं, असं ती म्हणत असते. तेव्हा प्रतिमाच्या लक्षात येतं हिचा काय प्लॅन आहे आणि तेवढ्यातच घरी आलेले असतात ते म्हणजे प्रताप आणि त्यासोबतच कल्पना. प्रताप आणि कल्पना तिथं आलेले असतात आणि त्यांना पाहून प्रिया म्हणत असते, मामा मामी या ना. आणि मग प्रतिमा डोकं धरून बसलेली असते. तिला कळतच नसतं की काय होतं हे सगळं. आणि मग इकडे प्रिया म्हणत असते की आजकाल ना आईला विसरायला होतंय. आत्ताही तिच्याकडून तेच झालेलं होतं. तिला ना सुचत नाही आहे पटकन काय करायचं ते. तेव्हा प्रताप म्हणतो की रविराज कुठे आहे? रविराजला भेटायचं आहे मला. असं बोलल्यानंतर मग प्रिया म्हणते की आई लाव ना बाबांना फोन. बघ बरं बाबा कुठे आहेत. म्हणजे इतर वेळी तर पुढं पुढं करणारी आज मुद्दामून ती प्रतिमाला फोन लावायला सांगते. तिकडून रविराज चिडणार ही गोष्ट माहीत असते आणि म्हणूनच प्रियाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. तिने रविराजला फोन करायला इकडे प्रतिमाला सांगितलेलं असतो. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की अर्जुनने जोशी वकिलाला गाठलेलं असतं आणि जोशी वकिलाला तो विचारत असतो की काय चाललंय हे. जोशी वकील म्हणत असतो की मी काय केलेलं आहे, मी काहीच नाही केलेलं, मी कुठं काय करतोय, असं जोशी वकील बोलत असतो. आणि त्याचवेळी इकडे अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे तू काय केलेलं आहे जोशा. मला सांग, मी तुला काय सांगितलेलं, महिपतला संशय येईल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. मग तू महिपतचे कॉल का रिसीव्ह करत नाही आहे? महिपतची माणसं तुला शोधत आहेत. तेव्हा जोशी म्हणतो की मी काय करू, तुम्ही मला सांगितले ना की अर्जुन सर की ही केस जर तुम्ही घेतली तर मी त्या महिपतला काही कळू द्यायचं नाही. मग मी कसं थांबणार त्याला न कळता? मी त्याच्याशी बोललो, मला कुठं खोटं बोलता येतं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो त्या दिवशी तर लय खोटं खोटं बोलत होतास रे तू. तुला तर चांगलं खोटं बोलता येत होतं कोर्टात त्या दिवशी, पोपटासारखा बोलत होता. आणि मग आज काय झालेलं आहे हे सगळं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमाने रविराजला कॉल केलेला असतो आणि इकडे कल्पना त्याचबरोबर प्रताप थांबलेले असतात. प्रतिमा बोलत असते, रविराजला म्हणत असते की अहो प्रताप आणि कल्पना तुम्हाला भेटायला आलेले आहेत. तेव्हा रविराज तिला रागाने सांगतो की मला काय कोणाला भेटायचं नाही आहे असं रविराजने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रतिमा नाराज होते आणि ती म्हणत असते की अहो तुम्ही एकदा येऊन गेला असता तर. नाही, मला माहिती आहे तुमचं महत्त्वाचं काम आहे, परंतु इकडे प्रतिमाच्या या बोलण्यातून कळतं की नक्की काय झालेलं आहे आणि प्रतिमा मात्र शांत राहते. तेव्हा प्रताप म्हणतो की प्रतिमा सारवासारव करण्याचा प्रयत्न नको करूस, कारण मला माहिती आहे की रविराज काय बोलले असणार आहे, कारण त्याच्या मनात रागच तेवढा भरलेला आहे आणि स्वाभाविक आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते की अगं आई केव्हापासून ते येऊन थांबले, तू कॉफी पण विचारलेली नाही आहे. तुला ना कळतच नाही आहे बघ, आजकाल तू असंच वागत असते. मला ना कळतच नाही आहे की तुझ्याशी नक्की कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्यासोबतच इकडे प्रताप आणि कल्पना तिथंच असतात. प्रताप म्हणत असतो की प्रतिमा तू ठीक आहेस ना. तेव्हा प्रिया सांगत असते की नाही नाही मामा, कारण आईला आजकाल ना काही आठवतच नाही आहे, ती अशीच वेड्यासारखी वागत असते. तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणतो की महिपतच्या कॉलची तू वाट बघायची नाही जोशा, आत्ताच आत्ता कॉल करायचा आहे आणि महिपतला सांगायचं आहे की तू कुठं होता आणि काहीतरी कारण दे. जोशी वकील म्हणतो की आता काय कारण देऊ मी त्यांना. तेव्हा अर्जुन म्हणतो की तो तुझा प्रश्न आहे, काय कारण द्यायचं आहे ते तुझी तू दे, असं अर्जुन जोशी वकिलाला सांगतो. आता जोशी वकिलाला खूप भीती वाटत असते, कारण फोन केला की महिपत शिव्याच घालणार आहे हे त्याला माहिती असतं. आणि शेवटी मग आता इकडे फोन केला जातो. महिपत लगेचच बोलायला सुरुवात करतो, ए जोशिया कुठे मरून पडलेला रे, कधीपासून तुला कॉल करत होतो, नक्की काय चाललेलं तुझं, हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्जुनने जोशी वकिलाला फोन स्पीकरला टाकायला सांगितलेला असतो. जोशी वकील सांगू लागतो की कुठं नव्हतं गेलो, माझी बायको माहेरी जाणार आहे ना, त्यामुळे तिनं मला सांगितलेलं की कोणालाही फोन करायचा नाही, सगळा वेळ मला द्यायचा आहे आणि म्हणून मी तुमचा फोन उचलू शकलो नाही. आणि त्याचबरोबर इकडे जोशी वकिलाने हे दिलेले उत्तर ऐकून अर्जुन मात्र जामच खुश झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की अगदी बरोबर, आता असंच राहायचं आहे आणि त्या जोशी वकिला ह्याचे ह्याचे फोन येणारे जे आहेत ते उचलायचे आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळत असतं की अर्जुन त्याला समजून सांगत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन त्याला समजून सांगत आहे, त्याला म्हणत आहे की काही झालं तरीही महिपतला शंका आली नाही पाहिजे. त्यावेळेस इकडे प्रिया म्हणत असते की आता ह्या प्रतिमाची तर वाट लावायची चांगलीच संधी मिळालेली आहे. आणि मग ती म्हणत असते की थांब आई, कसं आहे मीच जाऊन कॉफी बनवून आणते, नाहीतर साखरेच्या जागी मीठ टाकून आणायचीस. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जेव्हा आता अथर्व बसलेला असतो आणि त्याचबरोबर
अथर्व म्हणत असतो की मला इथून निघालं पाहिजे, कारण त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला सांगितलेलं असतं की मला या कसल्याही केसच्या भानगडीत पडायचं नाही आणि त्याचबरोबर माझा जीव वगैरे गेला तर, असं त्याने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे तो आता निघायचं ठरवतो. मग तो त्याच्या गर्लफ्रेंडला मेसेज करतो आणि तिला सांगतो की मी सकाळी बोललेलो होतो त्याप्रमाणे मी काही दिवस माझ्या मामाकडे रत्नागिरीला जाऊन राहतो आणि त्यानंतर मी ठरवतो काय करायचं आहे ते, कारण मला काही या केसच्या भानगडीत पडायचं नाही आणि आपल्याला हे सगळं नको आहे झंझट, हे सगळं तो सांगत असतो. आणि त्यासोबतच तो त्याच्या गर्लफ्रेंडला सांगतो आणि मग खिडकी उघडी आहे ना याचा विचार करतो आणि तिथून तो जायला निघतो. खिडकीतून पहिलं बॅग टाकून देतो आणि उडी मारतो आणि मग तो तिथून जातो. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की चैतन्य मात्र कॉफी बनवण्यासाठी गेलेला असतो. बिचारा चैतन्याला जराशीही कल्पना नसते की काय झालेलं असणार आहे, इकडे काय चालू आहे, कोणत्याच गोष्टीची जराही माहिती नसते. अथर्व मात्र इकडे खिडकीतून उडी मारून निघालेला असतो, कारण त्याला भीती वाटत असते, कारण त्याच्यासाठी त्याचा जीव महत्त्वाचा असतो. इकडे सायली विचार करत असते की झाली असेल ना भेट, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, असं म्हणते. आणि अजून आईबाबा घरी आलेले नाहीत असं म्हणत सायली आता प्रतिमाला कॉल करते. प्रतिमाला कॉल केल्यावर सायली प्रतिमाशी बोलत असते. सायलीला प्रतिमा म्हणत असते हां बोल ना. त्यावेळेस प्रतिमा तिला अगदी घाबरल्यासारखी वाटत असते. सायली म्हणत असते काय झालं प्रतिमा आत्या. मग प्रतिमा म्हणते काय नाही गं. मग सायली कॉल कट करते आणि व्हिडिओ कॉल करते आणि प्रतिमाशी बोलू लागते. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की काय नाही. सायली म्हणत असते नाही प्रतिमा आत्या काय झाले सांगा, कारण प्रतिमाचा रडवेला आवाज, रडलेला चेहरा तिला समोर दिसत असतो आणि प्रतिमा इकडे सायलीपासून ही गोष्ट लपवत असते. तेव्हा प्रतिमा सांगू लागते की अगं तुला माहिती आहे का सायली काय झालं, आत्ता ना मी काही वेळापूर्वी फ्लॉवर पॉटमध्ये फुलं ठेवली होती, परंतु नंतर पाहिलं तर त्याच्यामध्ये काटे होते. त्याच्या आधीही मी उपमा बनवला होता, सगळ्यांना नाश्त्याला बोलवलं, पण कढईतमध्ये त्या भांड्यामध्ये उपमाच नव्हता आणि मी उपमा बनवलं आहे असं कोणतंही चिन्ह घरामध्ये दिसत नव्हतं. तेव्हा सायलीला ती म्हणत असते की मला ना कळतच नाही, एकतर मला माझं पास्ट आठवत नाही आहे, माझं पूर्वीचं काहीच आठवत नाही आहे आणि आताच्याही गोष्टी मी आठवतच नाही आहेत मला. असं मी विसरायला लागले तर कसं होईल सांग ना, असं सायलीला ती म्हणत असते. तेव्हा सायली म्हणत असते अहो प्रतिमा ते असं काही नसतं, माणूस आहोत आपण, यंत्र थोडंच आहोत सांगा बरं. तुम्हाला माहिती आहे का परवा माझा फोन हरवला होता, म्हणजे मला सापडतच नव्हता, मी खूप शोधला. मी मग शेवटी यांच्या फोनवरून रिंग दिली आणि तेव्हा कळलं की फोन पर्समध्येच होता. मग मला सांगा मी काय वेंधळेपणा केला का, मला काय आठवायचं बंद झालं का. असं होत असतं प्रत्येकाकडून आणि तुम्ही नका काळजी करू, व्यवस्थित उपचार चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे सायली समजून सांगते. प्रतिमाचा चेहरा उजळलेला असतो. प्रतिमा म्हणत असते अरे वा खरंच सायली मला तुझ्याशी बोलून बरं वाटलं. आणि त्याचवेळी प्रिया तिथं आलेली असते आणि प्रिया म्हणत असते की माझा डाव हिने चांगलाच उधळून लावलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य कॉफी घेऊन आलेला असतो. तो अथर्वला म्हणत असतो अथर्व कॉफी आणली मी तुझ्यासाठी, असं म्हणत तो कॉफी घेऊन आलेला असतो. अथर्वला शोधत असतो. अथर्व मात्र कुठेच दिसत नाही आणि मग चैतन्य जोरजोरात ओरडायला लागतो. त्याला आठवतं की अथर्व विचारे गायब तर झाला नसेल ना, कुठे गेला हा प्रश्न चैतन्याला पडलेला असतो. चैतन्य जोरजोरात ओरडत असतो आणि त्या क्षणी अर्जुन तिथं पोचलेला असतो आणि अर्जुन म्हणतो काय झालं चैतन्य. तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन तू इथे. तेव्हा अर्जुन म्हणतो बोल ना काय झालं. अरे तुझा आवाज बाहेरपर्यंत आला म्हणून मी आत आलो आणि ते पाहतोय तर काय. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे शोध कुठे असेल, इथंच कुठं असेल. चैतन्य म्हणतो अरे असं काय माझं मोठं घर आहे की मला शोधायला त्रास होईल, अरे इथंच होता तो, मला कळतच नाही आहे. तेव्हा अर्जुन खिडकीच्या बाजूला जातो. त्याला खिडकी उघडी दिसते आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणू लागतो की अजून काही. तर चैतन्य सांगत असतो तो सकाळी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत होता, बाकी काय माहीत नाही आहे. अर्जुन म्हणतो पण आपल्याला तिचा नंबर माहीत नाही आहे ना. मग अर्जुनने इकडे चैतन्याला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता इन्स्पेक्टर कदम यांना कॉल कर आणि डिटेल्स काढायला सांग, त्याचं मोबाईल लोकेशन ट्रेस करायला सांग आणि त्याचबरोबर त्याच्या मोबाईलवरचे कॉल डिटेल्स आणि त्याचबरोबर SMS डिटेल्स हे काढून ठेव, असं अर्जुनने सांगितलेलं असतं. अर्जुनचं लक्ष समोरच्या खिडकीकडे जातं आणि तो चैतन्याला म्हणू लागतो की ही खिडकी. तेव्हा चैतन्य म्हणतो बंद होती ही, कारण मी त्याच्यावर लक्ष ठेवून होतो आणि आता कॉफी आणायला खाली गेलो होतो. अर्जुन म्हणतो की अरे त्या खिडकीतून. चैतन्य म्हणतो बाप रे तो खिडकीतून पळून गेला. खरंच आता मला कळतच नाही, म्हणजे त्याच्या वागण्यातून तर आपल्याला हे दिसत आहे की नक्कीच त्याला आपल्याला मदत करायची नाही. ॲक्च्युली तो घाबरलेला आहे म्हणून त्याला आपल्याला मदत करायची नाही, हे अर्जुन आणि चैतन्य या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. आणि दोघंही म्हणत असतात की आता काही झालं तरीही आपल्याला काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. चैतन्य म्हणत असतो हा असा करेल असं वाटलंच नव्हतं रे मला,
कारण हा जर पळून जाणार असता तर मी चांगला बंदोबस्त केला असता ना. आता काय करायचं ते सांग अर्जुनला चैतन्य विचारू लागतो. अर्जुन तर डोक्याला हात लावलेला असतो. अर्जुनला कळत नसतं की आता काय निर्णय घ्यायचा आहे, काय करायचं आहे, हे अर्जुनला लक्षातच येत नसतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता आपल्याला हालचाली केल्या पाहिजेत. इकडे सायली किचनमध्ये उभं राहून तिने भाजी निवडत असते आणि त्याचबरोबर तिथं आलेली असते ती काय म्हणजे कल्पना आलेली असते. कल्पनाला किचनमधलं काहीतरी हवं असतं आणि म्हणून इकडे पाहायला मिळतं की कल्पना किचनमध्ये जात नाही का तर तिथे सायली उभी आहे आणि जोपर्यंत सायली किचनमध्ये असेल तोपर्यंत कल्पना किचनमध्ये जाणार नसते हे तिचं ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता कल्पना आलेली आहे, तिला किचनमध्ये जायचं आहे ही गोष्ट लक्षात येते आणि त्या क्षणी मग तिथे आता सायली बाजूला जाते. कल्पना किचनमध्ये जाते आणि त्याचवेळी स्टूल घेते आणि स्टूलावर चढू लागते. तेव्हा सायली म्हणत असते की इकडे मला कळतच नाही आहे की यांना कसं समजून सांगू. सायली मात्र इकडे कल्पनाची समजूत घालत असते. तिला म्हणत असते की आई प्लीज ऐका तुम्ही, असं नका करू आई, मी काय सांगते ऐका तुम्ही, असं सायली बोलत असते. आणि सायलीचं बोलणं मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिकडे सायली आता पाहते कल्पना इकडे स्टूलावर चढलेली असते. कल्पना म्हणत असते की काही झालं तरी आई असं नका करू तुम्ही. आणि त्याचबरोबर कल्पना स्टूलावर चढलेली आहे. सायली म्हणत असते मला सांगा मी देते. इकडे विमलला ते आवाज येत असते. सायली जोरात ओरडत असते, वरचा डबा काढत असते. तेव्हा सायली म्हणत असते की आई तो डबा जड आहे, ऐका तुम्ही. पण इकडे आता कल्पना मात्र काहीच ऐकायला तयार नसते. कल्पना तशी स्टूलावरती चढते, वरून डबा घेत असते आणि तिचा स्टूलावरून पाय घसरतो. आता सायली कोणतीही पर्वा न करता धावत जाते आणि तिला सांगू लागते की अहो आई मी सांगत होते ना तुम्हाला, विमलला आवाज देऊ लागते, विमलताई लवकर या, आई पडले आहे, तिकडं बोलत असते. आणि त्याचवेळी इकडे प्रिया मात्र नेल पॉलिश लावत बसलेली असते आणि तिने नखांना तिथे शार्पनिंग करत असते. त्याच वेळी तिला अश्विनचे कॉल येत असतात. अश्विनचा कॉल ती काही उचलत नाही आणि त्या क्षणी ती म्हणते की एवढ्या लवकर जर कॉल उचलला तर याला कळेल ना, मग कशाला कळू द्यायचं याला काही कळलं नाही पाहिजे. आत्ताच मी याचा कॉल उचलणारच नाही कारण मला बघायचं आहे काय होणार आहे ते. हे सगळं चालू झालेलं असतं. अश्विन म्हणत असतो की अगं तन्वी फोन उचल, तू फोन का उचलत नाही आहे माझा, अगं तन्वी तू कॉल रिसीव कर, असं त्याचं बोलणं चालू असतं. इकडे प्रियाने हे सगळं मुद्दामूनच केलेलं असतं कारण अश्विन हायपर झाला पाहिजे ही तिची इच्छा असते आणि म्हणूनच ह्या गोष्टी केलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली धावत गेलेली असते. ती कल्पनाला उठवत असते, तिला चांगलाच मार लागलेला असतो आणि त्यासोबतच सायली कल्पनाला म्हणत असते की आई उठा आणि विमलला म्हणत असते अहो विमलताई तुम्हाला किती वेळ मी आवाज देत होते, आईंना त्रास होतो हे मला माहिती होतं आणि त्या ऐकत नव्हत्या म्हणून मी तुम्हाला बोलवत होते. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे कल्पना मात्र विमलला म्हणते की विमल चल मला माझ्या रूममध्ये घेऊन चल. तेव्हा सायली म्हणते की अहो आई तुम्हाला उठताही येणं गेलं आहे, नक्की काय होतं आहे. तेव्हा विमलवा म्हणते की मला पूर्णाईंच्या रूममध्ये घेऊन चल, मला लागलेलं आहे पायाला, मला चालता येणार नाही, मला जिना चढता येणार नाही. हे सगळं ती सांगत असते. त्याचबरोबर सायली तिला मदत करत असते पण सायलीचा हात ती झटकवून टाकत असते. आणि त्याचवेळी मग सायली म्हणते विमलताई तुम्ही रूममध्ये घेऊन जा तोपर्यंत मी लेप बनवून आणते. त्यावेळी जाताना ती म्हणते की तू काय डॉक्टर आहे का. अगं विमल बघत काय बसली, अश्विनला कॉल कर आणि अश्विनला सांग आणि त्याच्याकडून औषधं मागून घे. आणि मग सायली आता इकडे कल्पनाला घेऊन जात असते पण कल्पना मात्र सायलीचा हात झिडकारते. कल्पनाच्या मनात राग असतो की ही माझ्याशी खोटं का बोललेली आहे, कारण मी हिच्याशी एवढं समजून घेतलेलं होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या, मग ही का माझ्याशी खोटं बोलली. याच गोष्टीचा राग तिच्या मनात असतो आणि ती सायलीला म्हणत असते तू सोड मला जाऊ दे. आणि विमलला म्हणत असते की मला घेऊन चल, असं म्हणत आता त्या निघालेल्या असतात. एवढं सगळं झालेलं असतं पण माच काही या कल्पनाचा कमी होत नसतो आणि तिच्या डोक्यात हे सुरू झालेलं असतं आणि ती मात्र सायलीला पाण्यातच बघत असते आणि विमल आता कल्पनाला घेऊन चाललेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य म्हणत असतो की इन्स्पेक्टर कदम यांचा कॉल आलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आत्ता त्याचे मेसेज डिटेल्स आणि कॉल डिटेल्स मिळालेले आहेत, त्याचं लोकेशन ट्रेस होत नाही आहे. पण मेसेजवरून एवढं कळतं आहे की त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला मेसेज केलेला आहे की मी रत्नागिरीला निघालेलो आहे
आणि तिथे मी काही दिवस माझ्या मामाकडे राहील आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी होतील, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य म्हणत असतो रत्नागिरीला. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्याला घाई केली पाहिजे, आत्ताच्या आत्ता आपल्याला पोहोचलं पाहिजे, कारण रत्नागिरी जास्त काही लांब नाही, आपल्याला तिथे जाऊन शोध घेतला पाहिजे. असं सगळं बोलणं चाललेलं असतं. अर्जुन आणि चैतन्य दोघंही शोध घेत असतात आणि मग रत्नागिरीला जाणाऱ्या रस्त्याने ते निघालेले असतात. दोघंही गाडीमध्ये असतात. अर्जुन खूप चिडलेला असतो. अर्जुनला काही करून तो आपल्याला हवा आहे, अथर्व विचारे हवा आहे, आपल्याकडे फक्त 24 तास आहेत, या 24 तासामध्ये जर अथर्व विचारे मिळाला नाही तर खूप गोष्टी अवघड होतील, असं अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं. आणि तो म्हणत असतो की काही झालं तरीही अथर्व विचारेला आपल्याला शोधायचंच आहे. आणि मग त्यांना एका गाडीमध्ये एक व्यक्ती दिसते आणि ती गाडीवाल्याला विचारत असते. त्या व्यक्तीला ते पकडतात आणि त्याला विचारू लागतात की मला अथर्व विचारे चल, असं म्हणत अर्जुनने त्याच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. पण तो अथर्व विचारे आहे का? खरंच तो अथर्व विचारे आहे का दुसरं कोणी आहे? हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.